सगळे म्हणतात चाय भारी आहे, चाय भारी आहे. आता बघू, चाय पिऊया. तंद्री आहे, तंद्री. चाले भारी, चाले भारी. दोन्ही सांगितलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाला आपण ट्रेक नव्हती गेली, तर आज चाललोय कुठे रे? प्रबळ माची. मी नुसती माची माची म्हणत होतो मग असं. तर प्रबळ माची चाललोय आणि आपल्यासोबत आहे सुहास आणि शर्या. तर बघूया तिकडचा आपला नाईटचा एक्सपिरियन्स कसा असतो, कारण की मी बरेच दिवस नाईट नाही ट्रेक नाही गेली आणि म्हणजे नाईटला नाही गेली. आणि नाईटची जी ट्रेक करायची मजा असते ना ती वेगळीच असते. आणि कसं ना आता उन्हाळा खूप आहे तर नाईटलाच करायची केलेली बरं आहे. काय म्हणताय, उगाच तो घाम गाळत गाळत खाली वर चढायचं. बघूया आता उद्याचं काय होतंय. तर चला बघूया. मस्त टेंट वगैरे घेतले का मी, मस्त तिकडं तारे गिनगिन झोपणार. चला बघूया. पोचलो आता. ठाकरवाडी एक बेस्ट विलेज आहे, गावाचं नाव आहे ठाकरवाडी बेस्ट विलेज गावाचं नाव आहे. आणि त्याच्यावरतीच मग आपला प्रबळ माची. तर इथं दोन गाड्या आहेत, कलावंती आणि प्रबळ माची. तर आता प्रबळ माचीला आपण चाललोय, कारण की लास्ट टाइम आपण गेलो होतो कलावंतीला गेलो होतो. आता प्रबळ माची कधी गेलो नव्हतो. आता बघूया काय योगा तेव्हा पण आपण नाईट ट्रेक केली होती आणि आता ही नाईट ट्रेक करतोय. चला बघूया. दुकानात थोडं थांबलोय जरा, काकडी वगैरे खात. आणि इथेच आपली गाडी वगैरे सगळे आता दिसत नाहीये, पण इथे आपल्या गाड्या सगळ्या पार्क केलेत. एवढा भयानक रस्ता आहे ना, तो तुम्हाला डायरेक्ट सकाळी दाखवेन की तो भयानक रस्ता कसा होता तो. तर चला आता बघूया नाईट ट्रेक कशी होती आपली. ओके, तर फायनल आता पोचलो. आता जेवायची वेळ आली आणि आम्ही काही तर ऑर्डर दिली नव्हती, पण जे उरलं ते खातोय आम्ही आता. कारण यायचं असेल ना तुम्हाला इथे तर सगळी कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे देतो आम्ही. तर इथे येऊन फोन करा आणि मग या. जर ग्रुपने वगैरे येत असेल तर आम्ही आता तिघेच आहे, त्यामुळे आमचं जेवण इथे मॅनेज झालेलं आहे. जर ग्रुपने असेल तर फोन करून या, जेवण वगैरे तुम्हाला सगळं रेडी मिळेल एकदम मस्त. बघूया आता जेवण काय आहे. आता आम्ही ॲक्च्युली ऑब्विसली आम्ही म्हणजे काय चिकनच, तर चिकनच खाणार आहे आणि व्हेज हा खाणार आहे. आता बरं ठीक आहे, चिकन खाऊया. बघूया जेवण कसं लागतंय. आणि त्याच्यानंतर मग इथं आपण टेंट लावणार आणि टेंट लावल्यानंतर मग बाकी दमल. आलं जेवण, आलं जेवण. जेवण एवढं टेस्टी आहे ना, एक नंबर. आणि एवढ्या उंचावरती हे सगळं भेटते म्हणजे खरंच लई मोठी गोष्ट आहे. स्वादिष्ट. आम्ही जागा शोधतोय, कारण की खाली सगळी दगडी टोचणार आहेत. त्यामुळे अशी जागा बघितली पाहिजे. इकडे सपाटी आहे आणि मस्त छान अशी. हे हुक सापडलं, हुक हे घेऊ आपल्याला कामाला. तर जेवण एवढं छान होतं ना आणि चिकन भेटलं, त्यामुळे काय यार योग्याची मजाच झाली. आता आम्ही जागा शोधली. आता टेंट लावायचा, टेंट ॲक्च्युली आम्हीच लावणार आहे. तर डायरेक्ट उद्या सकाळीच भेटू. आता मस्त ना. ॲक्च्युली इथे आलो आहे ना आपण यासाठी आलो, म्हणजे मी खरंच यासाठी आलो आहे, कारण यार मुंबईच्या धगधगमध्ये काम बिझनेस नुसता यार वैताग आला होता. तर एक शांतता. आता मोबाईल पण बंद केला आहे, तो मोबाईल डायरेक्ट उद्या ऑन. तर तो पण मस्त चांदण्यांमध्ये बघत झोपणार. तुला कसं वाटतं रे बाबा? कुठे गेला तू? दिसतच नाही मला. कुठे गेला? हा दिसला. तर एवढा वैतागलेल्या सगळ्या गोष्टीला मी ब्लॉगच नाही करत आहे. का बोलतोयस? नाही करत आहे. मी रिलॅक्स व्हायला आलो, रिलॅक्स होणार आहे, राहणार आहे. या आता जो क्षण आहे ना त्याचा पूर्ण आनंद घेणार आहे. गेम ते कॅप्चर करणार आहे. अलिबागचा तू गेला नव्हतास होळीचा? हा बरोबर. मी नाही करत आहे. नाही तिकडं मी यार मस्त जगलो. हा इथे मी जगतो आता. चला आता डायरेक्ट आपण सकाळीच भेटू, कारण सकाळी जास्त काही दाखवता येईल तर मी तेव्हा बोलेनच. चला बाय. ए तू म्हणणं खाऊ ना, लावलंस ना, झालं ना, ये ना बाहेर आता. खाली आता त्याची पैसे
हे माझा आहे ते 2 रुपये. ए झोपायला वय रे. आईला खरंच असल्या टेंट मध्ये झोपायची मजा वेगळी आहे. खरंच खरंच गरमीमध्ये ना थंडीचा एहसास नाही की नाही बाबा. एकदम भावाचा टेंट आहे एक नंबर भाऊ. थँक्यू लय भारी. श्री china.com डोळे उघड की. चला झोपूया मस्त. म्हणजे ऍक्च्युली झोपायची इच्छा तर होत नाहीये कारण की हे रोज नसतं ना त्यामुळं. जाऊ द्या ह्या असली पदाक असली हो. तू झोपून नाही देणार तुला एवढं लक्षात ठेव. चला गुड नाईट. आता झोपतो म्हणजे आम्ही नाही झोपत वार्ता करत बसतो. नाही करणार तुम्ही वार्ता? योग्य भूताची गोष्ट सांगतोय त्यासाठी मी झोपलो नाही. भूताची वय तुझ्या बाजूला भूत झोपले त्याचं काय. चला डायरेक्ट सकाळी भेटू आपण. आता त्याला घाबरो. मगच पण बोलतो सकाळपासून भेटू सकाळी भेटू पण काय करू एक एक मजा लई भारी येते. गुड मॉर्निंग पब्लिक. मस्त या टेंटमध्ये झोपलो होतो. एवढी मजा आली ना यार खरं टेंटमध्ये झोपायची. आणि आत्ताही वाटत होतं की थोडं झोपूया. झोप काय गेली नाही आणि रात्रभर झोप लागली नाही. हे नुसतं गोरडतंय आणि अरे तू लय बेकार झोपतोय का खरं बाजू झोपलं नाही पाहिजे. बघूया आता थोडासा इकडचा निसर्गाचा स्वाद घेतोय मस्त. मग काय आवडले शब्द आपल्याला. आस्वाद घेतो आणि मग ऊन पडायच्या अगोदर मग खाली उतरतो. नाही तर मग उन्हाने पूर्ण पाणी चिंब चिंब होणार आपण. ओले चिंब होणार आपण. चला थोडंसं मस्त इकडचा सिनेमॅटिक शॉट घेऊ आपण. तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघा. इथं आम्ही आराम करतो. नाश्त्यासाठी आलो आणि मस्त आता मॅगी आली एकदम गरम गरम. पण आम्ही इथं न खाता तिकडे बाहेर जाणार आहे. चल ना बाहेर जाऊया. चल ना. सगळे म्हणतात चाय भारी आहे. आता बघू चाय पिऊया. तंदुरी तंदुरी चाले भारी दोन्ही सांगितलं. तर मस्तपैकी असा नाश्ता केला आणि चहा तर एक नंबर होता. आणि इकडची काय जी डिटेल असेल ना ते तुम्हाला मी देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच इकडचा नंबर वगैरे. पण आता सध्या चाललोय आपण जो रात्री टेंट लावला होता तर तो टेंट काढून मस्तपैकी आता निघायची तयारी.
ब्रेकच लागत नाही ना. कुठून शॉर्टकट शॉर्टकट आहे. सुहासने सांगितलं होतं शॉर्टकट, एक नंबर शॉर्टकट होता. फक्त एवढंच की तो खूप घसरटी रस्ता होता. तर येताल तर तुम्ही जरा सांभाळून या. पण खरंच वेळ खूप वाचला आणि मेहनत पण खूप वाचली. फक्त 10 मिनिटात खाली आलो आम्ही. हा ना, डायरेक्ट बाईक जवळ. डायरेक्ट बाईक जवळ. आता आपली बाईक इथं पुढे लावली तर डायरेक्ट बाईकवर जाऊ. तर तुम्हाला कधी परत ह्या गडावर ट्रेक वगैरे करायची असेल, कॅम्पिंग करायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा नंबर देईन आणि त्याचे डिटेल्स पण मी शेवटच्या एंडिंगला देईन. तर बघा, चला आता घरी जायची तयारी. हो लय थकलो बाबा. कुठे सरडा? ठीक आहे पुढं थांब थांब. तो अंगावर झाटू. गेला गेला गेला. हा, सरड्याला वाचवण्याच्या नादात गाडी पडली. चांगली गोष्ट आहे सरड्याला वाचवून. तर आता घरी आलो आणि मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता परत ऑफिसमध्ये आलोय आपला हा आजचा व्लॉग एडिट करण्यासाठी. तर हा, हे आपल्या ऑफिसबद्दल तुम्हाला थोडंफार सांगायचं होतं पण सांगू शकलो नाही. ते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगू. पण त्या अगोदर हे सांगायचं महत्वाचं एक होतं की आपल्या चॅनलचं नाव योगेश कुंभार ब्लॉग आहे. तर मी ते नाव चेंज करायचं विचार केलाय आणि विचार असा आहे की आपल्या चॅनलचं नाव ना YK ब्लॉगर. कसं वाटतंय तुम्हाला? हे तुम्हीच सुचवा मला कमेंट मध्ये की YK ब्लॉगर हे नाव चांगलं आहे की नाही आपल्या चॅनलचं. कारण की इंस्टाग्राम मध्ये पण आपलं YK ब्लॉगर आहे. सो आपलं युट्यूब मध्ये पण YK ब्लॉगर का नाही? काय म्हणता तुम्ही सांगा. तुमच्या कमेंट वरती डिपेंड असेल की ठेवायचं की नाही ते. चला, आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा